नमस्कार मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेमचा आजचा एपिसोड अगदी जबरदस्त आहे. कारण आर्याने डायरेक्ट नंदिनीला सांगितलेलं असतं, बाळ तुमचं जरी असेल ना, पण ते माझ्या पोटात वाढते आहे आणि त्याचा निर्णय मी घेईल, त्याला जिवंत ठेवायचं की मारायचं. हे ऐकल्यानंतर नंदिनीला तर खूप मोठा धक्का बसतो. तर दुसरीकडे पार्थने पण जीवाचा पाठलाग करून आर्या आणि जीवाला रंगेहात पकडलेलं असतात. चला पटकन सुरुवात करूया आजच्या भागाला. आणि काकू किचनमध्ये काम करत असतात तेव्हा त्यांच्या लक्षात येतं की फ्रीजमध्ये जे मटार होते ते पण संपले आणि तुपाचा डब्बा तर त्यांनी जास्त काही तूप वापरलं पण नाही. मग अर्धा डब्बा कसा संपला? या जीवाचं तर ना काय चाललं काही कळतच नाही. पण काव्य आणि नंदिनी तर किचनमध्ये येत नाही. त्याच वेळेला तिथं काव्य आलेली असते. आहो आई, काय झालंय? काय एवढी तकतक करताय? तर मानिनी काकू सांगतात, अगं बघ ना, हा तुपाचा डब्बा अचानक अर्धा झाला. पण यातलं तूप मी फक्त 1-2 वेळा वरणाला फोडणी देण्यासाठी वापरलं. मग एवढं तूप गेलं कुठे? काव्या म्हणते, आहो आई, तुम्ही खूप बारीक लक्ष देता हां. मानिनी काकू म्हणतात, अगं काव्या, आधीपासून सवयी आहे. मी माझा संसार खूप बारकाईने केला आहे ना, म्हणून कदाचित या गोष्टी होत असतील माझ्याकडून. पण लक्ष तर असायला पाहिजे ना. आज बघ, तुपाचा डब्बा खाली झाला आहे आणि फ्रीजमध्ये मी मटार ठेवले होते ते सुद्धा नाही. नंदिनी पण किचनमध्ये येत नाही आणि तू पण. वसू आत्या आणि रम्याचा तर प्रश्नच नाही. मग हे मटार आणि तूप गेलं कुठे? तर काव्या पण म्हणत असते, अहो आई, खाल्लं असेल कोणीतरी, जाऊ दे, नका विचार करू एवढा. काव्याला देखील प्रश्न पडलेला असतो की नेमकं हे सामान गेलं तरी कुठं. तर नंदिनी आर्यासाठी टिफिन घेऊन आलेली असते. बघ आर्या, सगळं तुझ्या आवडीचं केलंय. शिरा पण आवडतो ना? छान साजूक तुपातला शिरा देखील आणलाय मी तुझ्यासाठी. आणि वरण भात देखील आवडतो ना तुला, म्हणून तोही आणलाय. आणि मटारची भाजी सुद्धा तुला जशी आवडते तशीच केली मी. आर्याला ते जेवण बघून तर खूप आवडतं आणि सर्वात आधी ती शिरा खायला घेते. हो ना, जीवा स्वयंपाक छानच करतो आणि वरणाला तर काय मस्त फोडणी देतो तो. नंदिनी सांगत असते, अगं नाही, आजच्या वरणाला फोडणी मी दिली आहे. सगळा स्वयंपाक पण मीच केला आहे. आणि मी केलेलं वरण तुला आवडलं का? त्या दिवशी जीवांच्या हाताला तू किस केलं, मग आज माझ्या पण हाताला किस करशील का? आर्या म्हणते, हो का नाही. काव्या किचनमध्ये असते आणि तिच्या फोनवर स्टेटस वगैरे बघते, काही स्टोरीज पाहते. तिचं लक्ष आर्याच्या स्टोरीकडे जातं आणि त्यावर तिने आजच्या जेवणाचा फोटो टाकलेला असतो. हे जेवण तर आपल्या घरचंच वाटतंय. म्हणजे मटार पण घरातली गायब झाली, इथे मटारची भाजी दिसते आणि तूप कमी झाले आणि इथे शिरा पण दिसतोय. आणि जीवाचा टिफिन काय करतो इथे? काव्याचा संशय अजून बळावतो. डस्टबिनमध्ये बघते तर मटारचे साले दिसतात. पार्थला फोन करण्याचा निर्णय घेते. तर दुसरीकडे आर्या नंदिनीला म्हणते, हो नंदिनी, काही हरकत नाही, मी आज तुझ्या हाताला किस करते. पण तू आज वरण बनवलं ठीक आहे, पण जन्मजयच्या हाताला एक वेगळीच चव आहे, ती मला खूप आवडते. नंदिनी सांगत असते, अगं आर्या, जेवणानंतर गोड खायचं असतं ना, पण तू आधीच खाते. म्हणते, आवडतं मला, मग काय हरकत आहे खायला. टिफिन बॅग खूप छान आहे हां. नंदिनी सांगते, हो जीवांची आहे. आर्या विचारते, मग जीवाला टिफिन दिला नाही तू? जीवाने काय नेलं? दिवसभर बाहेर राहतो, एवढं जिम करतो, खाण्यापिण्याकडे लक्ष दिलं पाहिजे ना त्याच्या. नंदिनी म्हणते, ते जाताना भरपूर नाश्ता करून गेले आणि मी त्यांची बायको आहे, तेव्हा मला त्यांची काळजी कशी घ्यायची हे तू नको सांगू. आणि दुपारी आम्हाला दोघांना बाहेर जेवायला जायचं आहे. ते विचारते, जन्मजय तर त्या दिवशी म्हटलं ना की तू बाहेरचं सगळं सोडले. नंदिनी म्हणते, हो मी बाहेरचं खाणारच नाही आहे, पण जीवांचं मन कसं मोडणार ना. बाहेर गेल्यानंतर मी फक्त सूप पिणार आहे. त्यावेळेला आर्याला फोन आलेला असतो आणि तिला ती फाईल पाहिजे असते. ती उठणार. नंदिनी म्हणते, अगं जेवताना उठते कशाला, मला सांग कुठे आहे, मी आणते. त्या म्हणते, अगं नको, तुला सापडणार नाही. नंदिनी म्हणते, अगं सापडेल मला. नंदिनी तिथे बघायला जाते तर सर्वात आधी फाईल खाली पडतात आणि तिथेच मागे एक्झिट बीट असलेल्या गोळ्यांची बाटली सापडते तिला. ते बघितल्यानंतर नंदिनीला तर खूप राग येतो. तेच एक कागद पण असतो, त्याच्यावर आर्या सावंत म्हणून स्पष्ट लिहिलेलं असतं आणि हे मेडिसिन जूनमधल्या पहिल्या आठवड्याचंच आहे, हे सुद्धा तिथे लक्षात येतं. नंदिनीला ते सगळे क्षण आठवतात. सरोगसी होण्याआधी पण तिला अशीच बाटली सापडली आणि आर्या तिच्याबरोबर खोटं बोलली होती. तिने सांगितलं की या गोळ्या दुसऱ्या पेशंटच्या आहे आणि जीवा नंदिनीने तिच्या पायाला हात लावून तू आमच्यासाठी देवासारखी धावून आली म्हणून सांगितलं होतं. तेव्हाच्या बऱ्याच गोष्टी तिला आठवत असतात. तर नंदिनी पण आर्याला जाब विचारण्यासाठी निघते. तर दुसरीकडे काव्याने पार्थला फोन करून सांगितलेलं असतं की आर्याच्या स्टोरीवर मी जेवणाचा फोटो बघितला आणि मला खात्री की हे जेवण नक्कीच जीवाने नेलं असेल. कारण आई पण आता बडबड करत होत्या, घरातल्या तुपाची अर्धी बरणी संपली आहे आणि घरातले मटारसुद्धा संपले. आणि याच्या स्टोरीला मी तोच फोटो बघितला, मटारची भाजी आणि शिरा. पार्थे म्हणतो, हे जीवाचं काय चाललं काही कळत नाही, पण मी याला असं सोडणार नाही.
काव्या पण म्हणत असते, हो जीवा जर नंदिनी ताईला चीट करत असेल ना तर मी त्याला अजिबात सोडणार नाही, सांगून ठेवते तुम्हाला. पार्थ म्हणतो, काव्या तुम्ही काळजी करू नका, मी बघून घेतो त्याचं काय करायचं ते. समोरून जीवा येतोय तेव्हा काव्या विचारते, त्याच्या हातामध्ये टिफिन बॉक्स आहे का? तेव्हा पार्थ म्हणतो नाही. आणि काव्या पार्थला त्याचा पाठलाग करायला सांगते, जीवावर बारीक लक्ष ठेवा, तो कुठे जातो आणि कुठे नाही आपल्याबरोबर लक्षात. तर दुसरीकडे नंदिनी खूप रागानेच आर्याजवळ येते. काय ग, भेटले का फाईल तुला? तेव्हा नंदिनी एक्झिट पीटच्या गोळ्या तिला दाखवते. हे काय आर्या? तर ती बाटली बघितल्यानंतर आर्याच्या हातातला स्पून खाली पडतो. तिला तर कळतच नाही आता नेमकं काय बोलावं आणि नंदिनी आता आपल्याला काय विचारेल. नंदिनी विचारते, आता असं म्हणू नको हं, हे तुझं नाही म्हणून. तिच्याकडे असलेला तो कागदही दाखवते. तुझी हिंमत कशी झाली आमच्याबरोबर खोटं बोलण्याची? तुझ्या पोटामध्ये आमचं बाळ वाढतंय आणि तू या पिल्स घेते. काय आहे आर्या, बोल ना बोल. तेव्हा आर्या म्हणते, बस झालं नंदिनी, खूप बोललीस, आता एक शब्द बोलायचं नाही, समजलंस? माझ्या पोटामध्ये बाळ आहे, ते कसं वाढवायचं कसं नाही ते मी ठरवेल. एकदा नाही तर दोनदा आई होऊन गेली आहे आणि प्रेग्नेंट असताना काय काळजी घ्यायची काही नाही ते तू नको सांगू मला. अगं बोलण्याआधी विचार करायला पाहिजे होता नंदिनी. जेव्हापासून मी प्रेग्नेंट आहे तेव्हापासून एक सुद्धा पिल्स घेतली नाही. नंदिनी म्हणते, अगं पण तू खोटं बोलली आमच्याबरोबर. तू हे लपवायला नको होतं ना, हे लपवायला नको होतं, तेव्हाच आम्हाला सांगायला पाहिजे होतं ना. का खोटं बोललीस आमच्याबरोबर, बोल ना. तेव्हा आर्या तिथून नंदिनीला क्रॉस होऊन पुढे जाते. बस झालं नंदिनी, आता किती वेळा तेच तेच बोलशील? सांगितलं ना तुला, प्रेग्नेंट असल्यापासून मी एकही पिल्स घेतली नाही. नंदिनी सांगते, मला माहिती तू एक नंबरची खोटारडी आहे, पण आम्ही तरी देखील तुला एक संधी दिली, तुझ्यावर विश्वास ठेवला. आर्या म्हणते, संधी दिली म्हणजे? मी तुमचं बाळ माझ्या पोटात वाढते आणि तू काय संधी दिली मला? तसं ऐकल्यानंतर नंदिनीला काही राहवत नाही, एक सटकन तिच्या गालावर ठेवून देते. आर्याला तर खूप राग आलेला असतो. मी आता तुला सोडणार नाही नंदिनी, तू माझ्या गालावर मारून खूप मोठी चुकी केली आहे. तेव्हा नंदिनी म्हणते, अगं मूर्ख मुली, अलार्म वाजला की तू लगेच तुझी गोळी घेते, काय माहीत तू ड्रग्स पण घेत असशील. आर्या म्हणते, तू खूप बोलते हा नंदिनी, असं काही पण नाही आहे. मी तुला खूप वेगळं समजत होती, पण तूही तशीच निघाली. तुला आहे ना दुसऱ्याच्या स्पेसमध्ये घुसायला खूप आवडतं. तो जन्मजय तर तुला कसं सहन करत असेल काय माहिती. तेव्हा नंदिनी तिच्याजवळ धावतच येते. गप्प बस हां आर्या, तू आमच्या नात्याबद्दल एकही शब्द बोलू नको. आर्या म्हणते, का बोलू नको? तो बिचारा जन्मजय, तो किती सहन करतो तुला, त्याची तर इच्छासुद्धा नसेल तुझ्याबरोबर राहण्याची, सारखी चिडत असते, त्याच्यावर संशय घेते. तेव्हा नंदिनी परत एक सटकन तिच्या गालावर ठेवून देते. आर्या म्हणते, तू आता लिमिट क्रॉस करते हां नंदिनी, जन्मजय तुझ्यापेक्षा खूप चांगला आहे. कितीतरी वेळा त्याच्यासोबत मी कॅन्डल लाईट डिनर पण केलं आहे. नंदिनी म्हणते, कॅन्डल लाईट डिनरचा काय संबंध तुझा आणि त्यांचा? तिच्याजवळ असलेला फोटो नंदिनीला दाखवते. तेव्हा नंदिनी म्हणते, तू खोटं बोलते. आर्या म्हणते, माझा खोटं बोलण्याचा काय संबंध आहे? आणि तिचा हात धरून तिला घराबाहेर काढते. चालते हो माझ्या घरातनं, आणि जाताना हे देखील सांगते, हे बाळ माझ्या पोटामध्ये आणि मी निर्णय घेईल त्याचं काय करायचं. अबॉर्शन करेल नाहीतर मारून टाकेल, काहीही करेल मी त्याचं. आणि तिला घराबाहेर काढून देते. त्यावेळेला नंदिनीच्या पायाखालची तर जमीनच सरकलेली असते की आर्या असं कसं बोलू शकते तिच्याबरोबर. आणि नंदिनी जेव्हा रस्त्याने चालत असते तेव्हा तिला शारदा काकूंचे शब्द आठवतात, तू सरोगेट मदरचा विचार करते, खूप चुकीचं वाटतंय मला. आणि तिने जर नंतर बाळ द्यायला नकार दिला तर काय करशील नंदिनी? आणि जीवाला जर तिच्याबद्दल काही आपुलकी वाटली त्यानंतर सुद्धा खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. तिला हे सगळं आठवत असतं. त्याच वेळेला जीवाचा फोन येतो नंदिनीला. जीवा विचारतो, नंदिनी कुठे आहेस तू आणि कुठे पिक करू मी तुला, माझं सगळं आवरून झालंय. नंदिनी म्हणत असते, अहो जीव खूप महत्त्वाच्या मीटिंगमध्ये, तेव्हा आज आपण नाही जाऊ शकत बाहेर. जीवा विचारतो, काय झालं नंदिनी, काही झालंय का? नंदिनी म्हणते, अहो जीवा मी आता बोलण्याच्या मनस्थितीमध्ये नाही आहे. जीवा सांगत असतो, तू नसेल येणार मग आर्याला घेऊन जाऊ का? नंदिनी रागानेच फोन कट करणार असते. तेव्हा जीवा विचारतो, काय ग नंदिनी, रागवलीस का? तर नंदिनी फोन कट करते. हा भाग इथेच संपतो. पुढील भागात बघायला मिळतं की तर आर्याने खूप उशिरा जीवाला फोन करून बोलावलेलं असतं. तो आल्यानंतर धावतच त्याच्याजवळ जाते आणि मिठी मारते. तेव्हाच तिथे पार्थ पण आलेला असतो. त्यांना असं मिठी मारलेलं बघून त्याला तर खूप मोठा धक्का बसतो. आणि जीवा घरी आल्यानंतर नंदिनी तर त्याची कॉलर पकडून त्याला जाबच विचारत असते, तुम्ही मला फसवताय जीवा, तुमची हिंमत कशी झाली माझ्याशी असं वागण्याची? त्या आर्याला मिठी मारायचीच होती तर मला मारायची ना, तिला कशाला मारली? तर हा भाग इथेच संपतो. पण आता जीवा काय उत्तर देईल नंदिनीच्या प्रश्नांचं बघणं पण तेवढंच इंटरेस्टिंग असणार आहे प्रेक्षकांना. उद्याचा भाग बघायचा असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.